बाकी बाहेर चला सरा सर लांब सरा श्रीपाद सगळे हे येणे सर्व ड्रोन आहे. अनंत ब्रह्मांड उदळी, अनंत ब्रह्मांड उदळी, हरी बालक नंद घरी, हरी बालक नंद घरी, नवल केवड केवडे नवा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. चला 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 या बाबा.
ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 त्या फुलात पालखी सजवली पालखी वरच्या अशा स्टाडियमला सगळे हे येणे सर्व ड्रोन आहे अनंत ब्रह्मांड उजळी अनंत ब्रह्मांड उजळी हरी बालक नंद घरी हरी बालक नंद घरी नवाल केवड केवडे नवाल केवड केवडे नवाल केवड केवडे मागं सर सगळे अवतार एकच आहे. काय करणार 2 तास साहेब स्वप्न विसर्जन हे नाही बसणार करणार की करणार आहे पहिलं करून घ्या. चला स्थापन झाल्याच्या नंतर करायचं पाण्याची बाटली गडवा फुलं ते द्या त्यांना फुलं आणि अक्षर देऊन प्रार्थना करून घ्या
देवतांना ज्या कोणी देवता असाल त्यांना विनंती करतो आम्ही आजपर्यंत तुमची यथासांग पूजा केली आमच्यावर तुमची कृपा दृष्टी होती अशी कृपा दृष्टी पुढं आमच्यावर असू द्यावी व तुम्ही तुमच्या निज धामास जावा काका अक्षरा आडवा घे आडवा अगरबत्ती विश्वचैतन्य सद्गुरू महाराज व दत्तगुरूंच्या कृपाशीर्वादाने आज वणी गावामध्ये तसेच पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ रहिवासी व जीवजंतू पशु पक्षी या सर्वांना आज चरणी देवी माता वाचाई माता भैरवनाथ शिवलिंग व नंदीदेवांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त सर्वांचे समस्त ग्रामवासी यांच्यावर कृपा आशीर्वाद असावा आम्ही नित्य नेमाने सर्व देवतांची भक्ती करू म्हणून आज सद्गुरूंच्या दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपली प्राणप्रतिष्ठा स्थापना तसेच कक्षारोहण आम्ही सर्वजण यथायोग्य उपचाराने करत आहोत तरी कृपादृष्टी आम्हा सर्वांवर आशीष ठेवावी ही आपल्या चरणी प्रार्थना श्री गुरुदेव श्रीमान
जसे आहे तसे बसवायचे पहिली
घ्या ते मूर्ती माहिती चिठ्ठीवाले सुरेश साळुंखे आपण स्टेजशी संपर्क करा. सुरेश साळुंखे ते पहा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सध्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आपण उपलब्ध केलेत आणि पुढे सुद्धा जी काही कामं असतील ती आपण अजून पण करत राहू. आज सरकार आपल्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली तुम्ही मी आपण सगळेजण काम करतोय आणि या शासनाच्या माध्यमातून नक्कीच आपल्या तालुक्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आमचा सर्वांचा सदैव प्रयत्न राहणार हे आपण लक्षात ठेवा. आणि मी नेहमी सांगतो की पूर्वी आपल्याला मागायला जायला लागायचं, आज परिस्थिती बदलली आहे. पूर्वी आमदार म्हणून मला दुसऱ्यांकडे मागायला जायला लागायचं की आमच्या मतदारसंघातली कामं मंजूर करून द्या म्हणून. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्या आशीर्वादानं मी आमदार झालो आणि तुमच्याच आशीर्वादानं आणि तुमच्याच ताकदीमुळं मी आमदारचा मंत्री पण झालो, हे महत्त्वाचं आहे. अरे या सगळ्याच्या मागं तुम्ही जे माझ्या मागं उभं राहिला सगळे मतदार म्हणून, ह्याच्यामुळं आज माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी
ही आपल्या भारतीय जनता पार्टीनं आणि महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून मिळाली आहे. आज तुमच्यामुळं मला राज्यात फिरायला मिळतंय, राज्यात काम करायला मिळतंय, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि म्हणून आज पूर्वी इतरांकडे जायला लागायचं, आता उलटं झालंय, आता आपल्याकडं वाटायचं काम आलंय. त्यामुळं आपला वाटा आपल्या तालुक्याचा जास्तीचा असणार आहे हे लक्षात ठेवा. आधी आपल्याला थोडंफार मागं लागायला लागायचं, आज आता आपल्याकडं झाले, आपल्याच हातामध्ये दिलेलं देवेंद्रजींनी, किंवा तुम्ही आता राज्याचे निर्णय घ्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे असेल ती कामं तुम्ही ठरवा. तेव्हा आज जास्तीचा आपल्या लोकांसाठी, आपल्या तालुक्यासाठी, जावळी सातारसाठी आपल्याला आता मिळवता येणार आहे, आणता येणार आहे. आणि त्याची सुरुवात ही आपण नक्कीच केलेली आहे. आणि नक्कीच पुढं सुद्धा आपण अशाच पद्धतीनं तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम करत राहू. आज या विभागामध्ये पर्यटनाचं जे काही म्हणजे लाभ आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजेत. आज आपल्याकडं पर्यटन हे एकमेव साधन असं आहे की ज्याच्यातनं आपल्या पुढच्या पिढीला इथं व्यवसाय, इथंच सगळं जे असेल ते आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या जमिनी वगैरे आहेत, खरं म्हणजे त्या राखून ठेवणं गरजेचं आहे. पूर्वी आपण आता यापूर्वी जमिनी विकल्या, जमिनी विकत होतो, अडचणी होत्या, सगळं ठीक आहे. पण आता पर्यटन खाली मुनावायला MTDCनं सुरू केलं आहे, पलीकडं दऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या इकडं आता सुरू होतं आहे. मधला आता 2 पूल आपल्या इथले होत आहेत. पूर्वी पूल जो आहे तो थोडा पलीकडे घेतला होता, आता अगदी मला वाटते आपल्या बामनोलीच्या इथनं आता पूल होणार आहे. पलीकडं आपला आपटीचा पूल होतोय. त्यामुळे आता इकडून महाबळेश्वर हे लांब राहणार नाही. आणि वरचा पण आपला राजमार्गाचा जो रस्ता आहे त्याचं पण काम आता आपण नव्यानं त्या राजमार्गाचं काम पण हातामध्ये घेतोय. त्याचं पण रुंदीकरण, म्हणजे महाबळेश्वरला किंवा महाबळेश्वरचे पर्यटक हे आपल्या पळणीपर्यंत, आपल्या अंधारीपर्यंत किंवा आपल्या या परिसरात आले पाहिजेत. जसं महाबळेश्वर मोठं झालं, महाबळेश्वर हिल स्टेशन म्हणून नावाजलं गेलं, तसं आपला पण हा कासचा परिसर, कासच्या फुलांमुळे जगभर त्या आपलं नाव झाले. पण त्याचा फायदा आपल्याला आता सगळ्यांना झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपले व्यवसाय सुरू करायला प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. आज सोयी शासनाच्या माध्यमातून आपण रस्ते, पूल वगैरे या सगळ्या गोष्टी करतोय, पण या ठिकाणी व्यवसाय जो आहे तो सुद्धा चालू करण्याच्या दृष्टीनं प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. भले छोटा असू दे, मोठा असू दे, ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती जी काय असेल त्या आर्थिक क्षमतेनं आपण सुद्धा आपले व्यवसाय, मग न्यारीचा असेल, जेवणाचा असेल, राहण्याचा असेल, असे छोटे मोठे व्यवसाय या ठिकाणी आपल्या ज्या जमिनी आहेत त्या ठिकाणी आपण सुरू करणं गरजेचं आहे. आज आपला हा सगळा परिसर आता नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये गेला आहे. आणि नवीन महाबळेश्वर प्रकल्पातला मूळ हेतू हाच आहे की महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये होणारी पर्यटकांची गर्दी जी आहे ती पसरली पाहिजे. ते पर्यटक या विभागामध्ये येऊन आपल्याकडं सुद्धा महाबळेश्वर आणि पाचगणीसारखे पर्यटकांचं राहणं, इकडं वेगवेगळे जे काय असतील ते पॉईंट वगैरे डेव्हलप करणं, या सगळ्या गोष्टी या नवीन माध्यमातून आपण करून घेणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे, हे मला आजच्या दिवशी या निमित्तानं सांगावंसं वाटतं. हे आपण लक्षात घ्यावं, सगळ्यांनी याच्यावर विचार करावा आणि त्याप्रमाणे जनतेनं आपापल्या परीनं, म्हणजे तुम्हाला ज्या सुविधा लागणार आहेत त्या पुरवण्याचं काम 100% आमचं आहे, त्या आम्ही पुरवणारच. आज रस्त्याच्या बाबतीत आपल्या इथं कुठं अडचणी राहिल्या नाहीत, पुलांच्या बाबतीत अडचणी राहिल्या नाहीत. आज कासचा जो पूर्वीचा रस्ता जो पाण्याखाली जायचा तो आता आपण वरनं काढलाय, तो नगरपालिकेकडनं आपण रस्ता आता PWDच्या ताब्यात घेतलाय. त्यामुळं जे आपल्याला पूर्वी घाटाईकडनं यायला लागायचं पाणी बंद झाल्यानंतर आता तशी परिस्थिती राहणार नाही. लवकरच आपण तो नगरपालिकेनं काढलेला रस्ता जो आहे तो सुद्धा आपण त्याचं खडीकरण, डांबरीकरण पूर्ण करून घेतोय. त्यामुळं अडचणी ज्या आहेत त्या 100% लवकरात लवकर सुटतील. पण त्याच्या पुढं आपल्याला पण काहीतरी करायला लागणार आहे. सगळ्याच गोष्टी सरकार येऊन करणार नाही, सगळ्याच गोष्टी शासन करणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला आपला व्यवसाय, आपल्या जमिनीचा योग्य फायदा आपल्याला कसा होईल आणि आपल्याला 4 पैसे इथंच आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातल्या
महिला आहेत, ज्या कोणी आपल्या इथं राहतात त्यांना इथं व्यवसाय कसे करता येतील हा प्रयत्न सगळ्यांनी विचार करून केला पाहिजे, हे मला या निमित्तानं नक्कीच सांगावंसं वाटतंय. आणि त्याप्रमाणे आपण पुढचं जे असेल ते आपल्यामध्ये चर्चा करावी, हे करावं आणि पुढचं योग्य पद्धतीने करावं एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. परत एकदा आपल्या नारायणपूरच्या महाराजांचं मनापासून आभार मानतो. ते इथं आले, त्यांचा आशीर्वाद अण्णा महाराजांचा तर या भागाला पहिल्यापासूनच आहे. शेंबडीला मठ असल्यामुळं अण्णा महाराजांचा आशीर्वाद कायमच आमच्यावर आहे. आता आपला पण आशीर्वाद आमच्या विभागावर राहू दे हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. आणि सर्वांचंच परत एकदा अतिशय चांगल्या पद्धतीनं आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पडला. अजून कार्यक्रम सुरूच आहे आपला, तो काही कार्यक्रम संपला असं नाही, पण चांगल्या पद्धतीनं आपण पार पडला. माझं, रांजणे साहेबांचं, यशवंत वगैरे आमचे सगळ्यांचे आपण सत्कार केले आरडींचे वगैरे, त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. आणि पुढं सुद्धा जी काही कामं असतील ती आपण अजून पण करत राहू. सरकार आपल्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली तुम्ही, मी, आपण सगळेजण काम करतोय आणि या शासनाच्या माध्यमातून नक्कीच आपल्या तालुक्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आमचा सर्वांचा सदैव प्रयत्न राहणार हे आपण लक्षात ठेवा. आणि मी नेहमी सांगतो की पूर्वी आपल्याला मागायला जायला लागायचं, आज परिस्थिती बदलली आहे. पूर्वी आमदार म्हणून मला दुसऱ्यांकडं मागायला जायला लागायचं की आमच्या मतदारसंघातली कामं मंजूर करून द्या म्हणून. आज परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्या आशीर्वादानं मी आमदार झालो आणि तुमच्याच आशीर्वादानं आणि तुमच्याच ताकदीमुळं मी आमदारचा मंत्री पण झालो, हे महत्त्वाचं आहे. अरे या सगळ्याच्या मागं तुम्ही जे माझ्या मागं उभे राहिला सगळे मतदार म्हणून, ह्याच्यामुळं आज माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी ही आपल्या भारतीय जनता पार्टीनं आणि महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून मिळाली आहे. आज तुमच्यामुळं मला राज्यात फिरायला मिळतंय, राज्यात काम करायला मिळतंय, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, हे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि म्हणून आज पूर्वी इतरांकडे जायला लागायचं, आता उलटं झालंय, आता आपल्याकडं वाटायचं काम आलंय. त्यामुळं आपला वाटा आपल्या तालुक्याचा जास्तीचा असणार आहे हे लक्षात ठेवा. आधी आपल्याला थोडंफार मागं लागायला लागायचं, आज आता आपल्याकडंच आले, आपल्याच हातामध्ये दिलेलं देवेंद्रजींनी, किंवा तुम्ही आता राज्याचे निर्णय घ्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे असेल ती कामं तुम्ही ठरवा. तेव्हा आज जास्तीचा आपल्या लोकांसाठी, आपल्या तालुक्यासाठी, जावळी सातारसाठी आपल्याला आता मिळवता येणार आहे, आणता येणार आहे. आणि त्याची सुरुवात ही आपण नक्कीच केलेली आहे आणि नक्कीच पुढंसुद्धा आपण अशाच पद्धतीनं तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम करत राहू. आज या विभागामध्ये पर्यटनाचं जे काही म्हणजे लाभ आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजेत. आज आपल्याकडं पर्यटन हे एकमेव साधन असं आहे की ज्याच्यातनं आपल्या पुढच्या पिढीला इथं व्यवसाय, इथंच सगळे जे असेल ते आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या जमिनी वगैरे आहेत, खरं म्हणजे त्या राखून ठेवणं गरजेचं आहे. पूर्वी आपण आता यापूर्वी जमिनी विकल्या, जमिनी विकत होतो, अडचणी होत्या, सगळं ठीक आहे. पण आता पर्यटन खाली मुनावळ्याला MTDCनं सुरू केलं आहे, पलीकडं दऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या इकडं आता सुरू होतं आहे. मधला आता 2 पूल आपल्या इथले होत आहेत. पूर्वी पूल जो आहे तो थोडा पलीकडे घेतला होता, आता अगदी मला वाटते आपल्या बामनोलीच्या इथनं आता पूल होणार आहे. पलीकडं आपला आपटीचा पूल होतोय, त्यामुळं आता इकडून महाबळेश्वर हे लांब राहणार नाही. आणि वरचा पण आपला राजमार्गाचा जो रस्ता आहे त्याचं पण काम आता आपण नव्यानं त्या राजमार्गाचं काम पण हातामध्ये घेतोय. त्याचं पण रुंदीकरण, म्हणजे महाबळेश्वरला किंवा महाबळेश्वरचे पर्यटक हे आपल्या फळणीपर्यंत, आपल्या अंधारीपर्यंत किंवा आपल्या या परिसरात आले पाहिजेत. जसं महाबळेश्वर मोठं झालं, महाबळेश्वर हिल स्टेशन म्हणून नावाजलं गेलं, तसं आपला पण हा कासचा परिसर, कासच्या फुलांमुळे जगभर त्या आपलं नाव झाले. पण त्याचा फायदा आपल्याला आता सगळ्यांना झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपले व्यवसाय सुरू करायला प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. आज सोयी शासनाच्या माध्यमातून आपण रस्ते, पूल वगैरे या सगळ्या गोष्टी करतोय, पण या ठिकाणी व्यवसाय जो आहे
तो सुद्धा चालू करण्याच्या दृष्टीनं प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. भले छोटा असू दे मोठा असू दे, ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती जी काय असेल त्या आर्थिक क्षमतेनं आपण सुद्धा आपले व्यवसाय, मग न्यारीचा असेल, जेवणाचा असेल, राहण्याचा असेल, असे छोटे मोठे व्यवसाय या ठिकाणी आपल्या ज्या जमिनी आहेत त्या ठिकाणी आपण सुरू करणं गरजेचं आहे. आज आपला हा सगळा परिसर आता नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये गेला आहे आणि नवीन महाबळेश्वर प्रकल्पातला मूळ हेतू हाच आहे की महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये होणारी पर्यटकांची गर्दी जी आहे ती पसरली पाहिजे. ते पर्यटक या विभागामध्ये येऊन आपल्याकडं सुद्धा महाबळेश्वर आणि पाचगणीसारखे पर्यटकांचं राहणं, इकडं वेगवेगळे जे काय असतील ते पॉईंट वगैरे डेव्हलप करणं, या सगळ्या गोष्टी या नवीन माध्यमातून आपण करून घेणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे हे मला आजच्या दिवशी या निमित्तानं सांगावंसं वाटतं. आपण लक्षात घ्यावं, सगळ्यांनी याच्यावर विचार करावा आणि त्याप्रमाणे जनतेनं आपापल्या परीनं म्हणजे तुम्हाला ज्या सुविधा लागणार आहेत त्या पुरवण्याचं काम 100% आमचं आहे. त्या आम्ही पुरवणारच. आज रस्त्याच्या बाबतीत आपल्या इथं कुठं अडचणी राहिल्या नाहीत, पुलांच्या बाबतीत अडचणी राहिल्या नाहीत. आज कासचा जो पूर्वीचा रस्ता जो पाण्याखाली जायचा तो आता आपण वरनं काढला आहे, तो नगरपालिकेकडनं आपण रस्ता आता PWDच्या ताब्यात घेतला आहे. त्यामुळं जे आपल्याला पूर्वी घाटाईकडनं यायला लागायचं पाणी बंद झाल्यानंतर आता तशी परिस्थिती राहणार नाही. लवकरच आपण तो नगरपालिकेनं काढलेला रस्ता जो आहे तो सुद्धा आपण त्याचं खडीकरण, डांबरीकरण पूर्ण करून घेतोय. त्यामुळं अडचणी ज्या आहेत त्या 100% लवकरात लवकर सुटतील. पण त्याच्या पुढं आपल्याला पण काहीतरी करायला लागणार आहे. सगळ्याच गोष्टी सरकार येऊन करणार नाही, सगळ्याच गोष्टी शासन करणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला आपला व्यवसाय, आपल्या जमिनीचा योग्य फायदा आपल्याला कसा होईल आणि आपल्याला 4 पैसे इथंच आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातल्या महिला आहेत, ज्या कोणी आपल्या इथं राहतात त्यांना इथं व्यवसाय कसे करता येतील हा प्रयत्न सगळ्यांनी विचार करून केला पाहिजे हे मला या निमित्तानं नक्कीच सांगावंसं वाटतंय. आणि त्याप्रमाणे आपण पुढचं जे असेल ते आपल्यामध्ये चर्चा करावी, हे करावं आणि पुढचं योग्य पद्धतीने करावं एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. परत एकदा आपल्या नारायणपूरच्या महाराजांचं मनापासून आभार मानतो. ते इथं आले, त्यांचा आशीर्वाद अण्णा महाराजांचा तर या भागाला पहिल्यापासूनच आहे. शिमडीला मठ असल्यामुळं अण्णा महाराजांचा आशीर्वाद कायमच आमच्यावर आहे. आता आपला पण आशीर्वाद आमच्या विभागावर राहू दे हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. आणि सर्वांचंच परत एकदा अतिशय चांगल्या पद्धतीनं आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पडला. अजून कार्यक्रम सुरूच आहे आपला, तो काही कार्यक्रम संपला असं नाही, पण चांगल्या पद्धतीनं आपण पार पडला. माझं, रांजणे साहेबांचं, यशवंत वगैरे आमचे सगळ्यांचे आपण सत्कार केले आरडींचे वगैरे, त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज या ठिकाणी विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आज फळणी गावचं ग्रामदैवत शिवलिंग या सर्वाची प्राणप्रतिष्ठा
आणि कलशारोहण अण्णांच्या आशीर्वादाने संपन्न झालेलं आहे. आपला सर्वांचा उत्साह आणि त्या उत्साहामध्ये हा जो कार्यक्रम पार पडलेला आहे आणि जर आपण मनापासून त्या देवतांची भक्ती केली, श्रद्धाभाव आणि विश्वास ठेवून जर आपण भक्ती केली तरच आपल्याला ती देवता आपल्या कुळाचं, आपल्या गावाचं रक्षण करणार आहे. म्हणून आपण ग्रामदैवताची स्थापना करत असतो आणि कुलदैवाची ती स्थापना आपण आपल्या कुळाच्या रक्षणासाठी करत असतो. तरी या सगळ्या गोष्टी आपण मनापासून समजून घेतल्या पाहिजेत की आपण माणसाच्या जन्माला आलोय. माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत जगायचं असतं आणि त्या मधल्या टप्प्यामध्ये जन्म झाल्यापासून मरेपर्यंत जो मधला काळ असतो तो पाप आणि पुण्य कमवण्याचा काळ असतो. पाप आणि पुण्य कमवण्याचा मधला जो काळ असतो, जर योग्य संगत आपल्याला मिळाली तर आपण योग्य पद्धतीने राहून, योग्य पद्धतीने वागून आपण पुण्याचा साठा कमवत असतो. आणि जर अयोग्य संगत आपल्याला मिळाली तर आपण पाप मार्गाला जाऊन आपण आपल्या जीवनामध्ये पाप तयार करत असतो. म्हणून हे जो जन्माचा जो फेरा आहे, 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, तो त्यासाठीच आहे. आणि त्यामधून जो कोणी सुटतो तो परमेश्वराच्या चरणाजवळ विलीन होत असतो. म्हणून ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आपण माणसाच्या जन्माला आलोय, मग माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपण माणसासारखंच राहणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेस समजून घेऊ त्याच वेळेस आपण खऱ्या अर्थाने माणसाच्या जन्म आल्याचं सार्थक होत असतो. म्हणून नारायणपूरला आपल्याला अण्णांनी जे संस्कार दिलेले आहेत, या ठिकाणी विनायकनगरला अण्णांनी जे स्थापना केलेली आहे, शिवलिंगाची स्थापना केलेली आहे, गणपती बाप्पाची स्थापना केली पाहिजे, आपल्या जवळच आहे. काही लोक स्थानिक आहेत, काही लोक बाहेरगावी राहतात, मुंबईसारख्या शहरामध्ये राहतात. मुंबईसारख्या शहरामध्ये राहून जी वस्तुस्थिती ते सर्वजण पाहतात. कारण की या कलियुगामध्ये हे काय होतं रे, या कलियुगामध्ये प्रत्येकजण पैशाच्या मागं लागलेला आहे. नको ते अट्टहास करून नको त्या गोष्टीच्या मागं लागलेला आहे. पण भौतिक सुखाच्या मागे लागून आपण जो खरा आत्मिक आनंद आहे तो कुठं ते विसरत चाललेला आहे. हा समाज या कलियुगामध्ये प्रत्येकजण मी माझं एवढाच विचार करतोय, पण मी आणि माझ्या या पलीकडे सुद्धा परमेश्वराने सृष्टी निर्माण केलेली आहे. त्या सृष्टीमध्ये जे राहतात, जे जीवजंतू असेल, इतर जे कोणी असतील, ते सुद्धा आपले कोणीतरी आहेत. याचं भान सर्वजण विसरायला लागले आहे. ते भान आपण सतत ठेवण्यासाठी आपण एकत्रित येऊन समाजाची सेवा करणं गरजेचं आहे. या गावची सेवा करणं गरजेचं आहे. गावची सेवा करता करता आपण स्वतःचे कुटुंबाची सेवा, आपल्या स्वतःच्या जीवनाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. आपण नको त्या गोष्टीसाठी आपला वेळ वायाला न घालवता, नको त्या गोष्टीसाठी आपण आपला आयुष्याचा बहुमूल्य वेळ वायाला न घालवता जर आपण आपल्या स्वतःचा विचार केला, जर भक्तीच्या माध्यमातून आपण नामस्मरणामध्ये आपण जर जितका वेळ जर नामस्मरणामध्ये जर घालवला, भक्तीमध्ये घालवला, तरच आपण या माणसा जन्म आल्याचं सार्थक होणार आहे. नाहीतर आपण किती जन्म आले आणि किती जन्म गेले, हे सगळे सुखदुःख आपल्याला भोगावे लागत असतात. जर आपण चांगलं काम केलं तर आपल्याला सुख भोगावं लागणार आहे, आणि जर आपण वाईट कर्म केलं तर आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे. या सगळ्या सुख आणि दुःखाचा जर आपण विचार केला तर त्यातून आपल्याला साध्य काहीसुद्धा होत नाही. सुख आलं तरी आपल्याला त्रास आहे आणि दुःख आलं तरी आपल्याला त्रास आहे. म्हणून आपल्याला सुखही नको आणि दुःखही नको. त्या पलीकडे जे आत्मिक समाधान आहे, जे आत्मिक आनंद आहे, तो परमेश्वराच्या चरणावर आहे. आणि त्या परमेश्वराच्या चरणावर आपल्याला जर नतमस्तक व्हायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला या भौतिक सुखाच्या मागं न लागता जो आत्मिक सुख आहे, जो परमेश्वराने आपल्याला जन्म दिला आहे, त्या सुखाचं जर आपल्याला जर योग्य पद्धतीने उपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्याला आत्मिक समाधान, आत्मिक आनंद घ्यायचा गरजेचा आहे. आणि तो आत्मिक आनंद आपल्याला नामस्मरणाच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि या
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आत्ताच राजेसाहेबांनी जे सांगितलं की त्यांनी 30 लक्ष जो निधी या गावासाठी दिलेला आहे ते म्हणून त्यांचं एकदा पुन्हा टाळ्या वाजवून स्वागत करायचं. आणि ते राजे आहेत, राजांचं कार्य आहे की प्रजेवर लक्ष ठेवणं. आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचं भूषण वंदनीय अण्णा महाराज चारिधामाचे विश्वकर्ते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अण्णा महाराज यांना पण वंदन करून आपण पुढील कार्यक्रमाला चालू करतोय. आज या ठिकाणी ग्रामदैवताचं शंकराचं असेल, सर्व देवांची मूर्ती स्थापना झालेली आहे. योगायोग आहे. शुद्ध बीजापेटी रसाळ गोमटी हे शुद्ध बीज होतं गावचं. आज राजांच्या सारखे माणसं येतात तुमच्याकडं, तुमचे किती भाग्य आहे. यथा राजा तथा प्रजा, राजांचे पाय तुम्हाला लागलेले आहेत. अण्णा महाराजांची भूमी बदप्रशी ही भूमी आहे आणि या भूमीचं पुण्यही आहे. तुमचं क्षेत्र महाबळेश्वर होतं इथं झाले परवाट पर्यटन. आम्हाला परवा मग पुण्यावरून फोन आला होता की आपलं तुमचं पर्यटन स्थळ म्हणून नवीन महाबळेश्वर येतं आहे ते आपल्याकडे वसते, म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. ही अण्णा महाराजांची भूमी आणि पदस्पर्शाने पाहून दिलेली भूमी, या त्याचं पुण्याईचं फळ तुम्हाला सर्वांना मिळतं आहे. आमच्याकडे सांगण्यासारखं चिकार आहे. आज आपण समाजामध्ये कसं वागावं, समाजामध्ये कसं राहावं हे अण्णा महाराजांनी शिकवलं. धरण चांगला असेल तर बागायत फुलं, पण धरण कोणी व्हायचा प्रश्न असतो. अण्णा महाराज ब्रह्मचारी राहिले, लोकांना मार्गदर्शन केलं म्हणून आपल्या सर्वांचं हे नंदनवन फुललेलं आहे. हे सर्वांनी जे अण्णा जर ब्रह्मचारी राहिले नसते तर हे चारीधाम झाले असते का, ही शिमडी वागडी झाली असते का. पण जे हे धरण हे अण्णा महाराज धरण झालं म्हणजे सर्वांचं बागायत हे पुण्याईचं बागात फोडलेलं आहे. आज आपण या ठिकाणी सर्वांनी आनंदाचा आनंद केलेला आहे. तर आनंदाचा आनंद करताना छोटंसं एक उदाहरण सांगतो. माणूस एका गावामध्ये रोज कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता. रोज कीर्तन चालायचं, यांनी यायचं. पण त्या गावामध्ये एक सरपंच होते, ते थोडेसे विचारवंत नव्हते, त्यांना देवाचं पटत नव्हतं. मग ते काय करायचे, काय चाललंय देवळात, कशाला जाता तुम्ही. गावकरी म्हणायचे सरपंच चुकीचं होतं आहे तुमचं, हे चुकतं आहे तुमचं. आता काय करायचं, थोडा काळ गेला, रोजचं प्रवचन चालूच आहे. आणि मग महाराजांनी सांगितलं की एकदा सरपंचाला घेऊन या. गावकरी गेले सगळे आणि सरपंचाला घेऊन कार्यक्रमाला आले. हे महाराजांना माहिती होतं. महाराजांनी त्यांना पाहिलं की महाराजांनी त्यांना सांगितलं या 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 या. आले सरपंच, बराच आल्याबरोबर उभे राहिले आणि थोडे वाकले, म्हणजे बसा 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 बसा. सरपंच खाली बसले. आता निघाले, थोडे गोडगार आठवलं, म्हणजे आता थोडं कीर्तन ऐकलं, म्हणजे उठा 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 उठा. आता उठलं, पडत चालले लागले, म्हणजे मग म्हणले चला 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 चला. गेले महाराज. आता हे गेल्याच्या नंतर हे कीर्तन संपत आलं होतं रे, हे गेले घरी, गेले आणि झोपले. आणि झोपल्यानंतर हे तेच चावळत होते, चला चला या या बसा बसा उठा उठा चला चला. हे चावळतात आणि त्याच वेळा त्याच्या वाड्यामध्ये चोरी करणारे चोर आले होते. हे चोर सगळं ऐकत होते. हे 10 मिनटं 15 मिनटं झाली की म्हणजे या 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 बसा बसा उठा 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 चला. हा प्रसंग आहे. तर चोरांनी चोरी करायला सोडून दिली आणि निघून गेले. आणि सकाळच्या बारी दारात गेले, सरपंच तुमच्याकडे चोरी करायला होतो, पण तुम्ही जागे होता, काय काय म्हणतो तुम्ही, चला चला बसा बसा उठा उठा. अरे मी 5 मिनटं देवाचं कीर्तन ऐकलं, ते एवढा मला फरक पडतोय. जर रोज देवाचं नामस्मरण केलं तर मला किती फायदा होईल. तसं तुम्ही सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही ही कल्पवृक्ष ठेवलेला आहे, रोज कल्पवृक्ष दर्शन घ्या. महाराजांनी एक शब्द आता सांगितला, शाकाहारी फार मोठं महत्त्व आहे. शुद्ध शाकाहारी बना रे, हे कुलदैवत तुम्हाला दान दिलेले आहे. सर्वांनी त्याची सेवा करा, आनंदाचा आनंद करा. ते आपण महिलांना सांगायचे, आपण कल्पतरुकोल बसलेले आहात, थोडा अभिमान गर्व थोडासा कमी ठेवावा. तुमच्या हातामध्ये प्रपंचाची चावी आहे, तुम्ही लक्ष्मणच्या हॅलो मातेचे खूप चांगली लागते, मुलगी वडिलाला लागते. अरे तुकाराम महाराज वैकुंठावर मुली करता आले होते का नव्हते आले वैकुंठावर, कशा करता आलते, मुलीला भेटण्याकरता. कन्या पाहिजे, कन्या रथकुळी कन्या पुत्र होती ते सात्विक. कन्या पाहिजेत, कन्यासारखं कन्यादान आहे. आणि हे तुम्ही त्या भाग्यवानात अशा ठिकाणी तुम्ही येताय, ह्या परमेश्वर दर्शन घेताय. तुम्हाला सांगायचंय
एका ठिकाणी गावामध्ये मोठं ठिकाण होते, कार्यक्रम होता आणि त्याच्यानंतर कार्यक्रमात ताई लोक जमल्या होत्या सगळ्या. एका तायडीचा मालक जरा बाहेर होते, मुंबईसारख्या ठिकाणी होते आणि मुंबईसारख्या ठिकाणी असल्याच्यानंतर त्यांनी चांगलं पातळ बितळ नेसलं आणि फेरफटका मारा कार्यक्रमाला गेले. आता गेल्यानंतर त्या ताई लोकांनी कोणी विचारलंच नाही तू कसलं पातळ घेतलं आणि का पातळ घेतलं. ताई लोकांचा जो ताईचा ती गर्भ झाला, डोक्यामध्ये राग शिरला, मला कोणी विचारलं नाही, मला कोणी विचारलं नाही. घरी गेले आणि डबडं घेतलं राखेलचं, ते घरा ओतलं आणि काडी लावली. आता घर पेटावलं. घर पेटावल्यानंतर झाड 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 ते गाव जमलं, सगळं गाव बघायला गेलं आणि या ताई गेल्या उडाच्या टेकडावर आणि तुमच्यासारख्या शार देऊन ताई गेल्या. तायडे किती ग पातळ चांगलंय, म्हणजे किती चकचक करते. अगं सगुने हे मगाशी मी कशाला घर जाळलं असतं. तसा अभिमान सोडून द्या, या कल्पतरू आहे. सर्वांनी या कल्पतरूवर राहायचे सांगण्यास काही शिकारे टाइम झालेला आहे. मला तुम्ही बोलवलं, सर्व ग्रामस्थांचं, सर्व पंचकुशी मंडळी सर्वांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि सर्वांना आशीर्वाद देतो. सर्वांनी एकदा हात वर करा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय, सद्गुरु नारायण महाराज की जय, सद्गुरु टेंबे स्वामी महाराज की जय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव. जननी माता की. सर्वांना धन्यवाद, आशीर्वाद. जो माईक आहे, मला जर पहिली माळ कुणी घातली असेल तर आदरणीय व्यक्तिमत्व अतुल महाराज देशमुख. आज 15 वर्षांनी गुरु शिष्याची भेट आपल्या या फळणी ग्रामस्थांच्या वतीनं झाली. त्याबद्दल सुद्धा मी फळणी ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. कारण आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची आ, कुळीकन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हरिक वाटण्यासारखं काय तर बाल कलाकारांना घडवणं, कीर्तनकार प्रवचनकार घडवणं, हे कार्य जर कोण करतं तर विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्था आदरणीय अतुल महाराज देशमुख यांच्यासाठी पुन्हाच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टेंबे स्वामी महाराजांसाठी देखील होऊ द्या. धूपम समर्पयामि, धूपम दीपम समर्पयामि. वरुण देवताभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. दीपदेवताभ्यो नमः आवाहयामि, आवाहनादि ध्यानादि अक्षदां समर्पयामि. दीपदेवताभ्यो नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हरिद्रां कुंकु सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. नानाप्रद्रव्यं समर्पयामि.